आजकालच्या काळामध्ये आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचे प्रकार घडत असताना धाराशिवमधील कळंब तालुक्यातील माळकरंजा या गावातून एक वेगळं उदाहरण समोर येत आहे। या गावातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आई वडिलांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करते। गेल्या शेकडो वर्षांपासून असलेली परंपरा जपून माळकरंजा या गावाने एक नवीन आदर्श सर्वांना घालून दिलाय। रामकृष्ण हरी या कलियुगाच्या ठिकाणी आई आणि वडिलाला आताची तरुण पिढी नवीन पिढी ओळखत नाही। नवे सुशिक्षित वर्गच वृद्धाश्रमामध्ये पाठवतोय। ही एक खेदाची बाब आहे। ही एक महाराष्ट्राच्या भारतामध्ये खंत आहे मोठी। त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या गावामध्ये म्हणजे माळकरंजा या गावामध्ये एक उपक्रम राबवत आहोत। हा उपक्रम म्हणजे मातृपूजन आणि पितृपूजन। या पूजनाच्या पाठीमागचा उद्देश जो आहे की अपत्याच्या मनामध्ये एक चांगले सुसंस्कार निर्माण व्हावेत, भावी पिढीला सुद्धा ते संस्कार घेता यावेत म्हणून आम्ही हा उपक्रम माळकरंजा या गावामध्ये राबवत आहोत। मातृपितृ सोहळा करायचा म्हणजे आपण आपल्या आईवडिलांबद्दल कृतज्ञ राहणं, याचं नाव मातृपितृपूजन सोहळा। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार जे आई वडील करतात की आपल्या मुलाचं ज्यामध्ये हित आहे असे जे आई वडील आहेत त्या आई वडिलांना धन्यवाद देतात। ज्या भगवान नरसिंहाच्या मंदिरामध्ये आपण या ठिकाणी मातृपितृपूजन सोहळा करत आहोत, तो सोहळा करत असताना या ठिकाणी आनंद वाटतो आणि अशा आई वडिलांची सेवा करणाऱ्या मुलांची आपल्याला जर नाव घेता आलं तरी आपलं भाग्य आहे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी मातृपूजन सोहळा होत आहे, साजरा होत आहे। तर या ठिकाणी सर्व पालकांना आणि पाल्याला सर्वांना धन्यवाद। रामकृष्ण हरी।